आणि चंद्रपूर काँग्रेसमधला वाद काही शमता शमत नाहीये। चंद्रपूर काँग्रेसमधला गटनोंदणीचा वाद आता थेट शासनाच्या दारी पोहोचलाय। विभागीय आयुक्तांनी प्रस्ताव शासनाकडे पाठवलाय आणि शासनाने नियमानुसार निर्णय घ्यावा अशी शिफारस केली आहे। 10 फेब्रुवारी रोजी चंद्रपूरच्या महापौर पदाची निवडणूक होतीये। धानोरकर गटाच्या 13 नगरसेवकांकडून 23 जानेवारीला गटनोंदणी करण्यात आली आहे। धानोरकर गटाच्या गटनोंदणीला वडेट्टीवार गटाकडून आक्षेप घेण्यात आलाय। वडेट्टीवार गटाच्या आक्षेपांवरती विभागीय आयुक्तांकडून निर्णय झालेला नाही। वाद शासन दरबारी न सुटल्यास काँग्रेसच्या अन्य नगरसेवकांच्या मतदानावरती गंडांतर येण्याची शक्यता आहे। तर चंद्रपूर काँग्रेसमधला गटनोंदणीचा वाद आता शासनाच्या दारी पोहोचलेला आहे। विभागीय आयुक्तांनी प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे। दरम्यान या दोन नेते प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातला जो वाद आहे तो काँग्रेसच्या दिल्ली दरबारी सोडवला जाणार आहे। केसी वेणुगोपाल यामध्ये मध्यस्थी करणार आहेत। 10 फेब्रुवारीला चंद्रपूरच्या महापौर पदाची निवडणूक होतीये। धानोरकर गटाच्या 13 नगरसेवकांकडून गटनोंदणी करण्यात आली होती। त्या गटनोंदणीवरती वडेट्टीवारांनी आक्षेप घेतलेला होता आणि या सगळ्या आक्षेपांवर विभागीय आयुक्तांनी निर्णयच घेतलेला नाहीये। त्यामुळे आता काँग्रेसमधला हा गटनोंदणीचा वाद शासनाच्या दारी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय किंवा तशी शक्यता निर्माण झालेली आहे। रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। रजत, आज या सगळ्या प्रकरणावरती सुनावणी होणार होती। विभागीय आयुक्तांनी नेमका काय सांगितलं आणि शासन आता सगळ्या या प्रकारामध्ये कशी मध्यस्थी करू शकेल? प्रतिभा धानोरकर यांच्या गटातील 13 नगरसेवकांनी चंद्रपूरमधील काँग्रेसचा गट जो आहे तो या ठिकाणी नोंदवलेला होता। मात्र त्याच्यावर वडेट्टीवार गटाने आक्षेप घेतल्यामुळे विभागीय आयुक्तांच्या कोर्टामध्ये त्यांच्या समक्ष तो निर्णय जो आहे तो प्रलंबित होता। मात्र जी काही खात्रीलायक माहिती मिळत आहे त्याप्रमाणे विभागीय आयुक्तांनी या संदर्भात आता शासनाकडे एक सल्ला मागितला किंवा मार्गदर्शन मागितलं। त्यामुळे आता हा जो निर्णय आहे तो शासनाकडे प्रलंबित आहे असं आपल्याला म्हणता येईल। आणि येत्या 10 फेब्रुवारी रोजी चंद्रपूरची महापौर पदाची निवडणूक आहे आणि तोवर जर शासनाचा निर्णय चंद्रपूरमधील काँग्रेसच्या गटनोंदणीच्या वादासंदर्भात आलं नाही तर त्याचे परिणाम महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये कसे होऊ शकतात याचे तर्कवितर्क लावले जात आहेत। खरं पाहिलं तर कुठल्याही नगरसेवकाला जर मतदान करायचं असेल महापौर पदाच्या निवडणुकीसाठी तर त्यांनी पहिले कुठल्या तरी गटामध्ये सहभागी होणं किंवा त्याची नोंदणी विभागीय आयुक्तांसमोर होणं आवश्यक आहे। आणि चंद्रपूरमध्ये काँग्रेसचे गट दावे प्रतिदावे करत असल्यामुळे ती नोंदणीची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही आहे। धानोरकर गटाने आपली नोंदणी केली असली तरी वडेट्टीवार गटाने त्याला आक्षेप नोंदवलेला आहे। त्यामुळे काँग्रेसची नोंदणी तोवर पूर्ण झाली नाही तर त्या दिवशी काँग्रेसचे सर्व नगरसेवक मतदान करू शकतील का हा एक मोठा प्रश्न आहे। आणि मतदान करण्यासाठी त्यांना गट नोंदणीशिवाय इतर जी प्रक्रिया पार पाडायची ती येत्या काही दिवसामध्ये ते पार पाडतील का तो दुसरा प्रश्न आहे। आणि त्यामुळे जर काँग्रेसचे नगरसेवक एका गटास्वरूपात त्या दिवशी मतदान करू शकले नाही तर सर्वांना कदाचित व्हीप लागू होणार नाही आणि त्याचे परिणाम चंद्रपूरचे महापौर निवडताना काय होतील हे असे अनेक प्रश्न या संपूर्ण प्रकरणात निर्माण झालेले आहे। मात्र काँग्रेसचा वाद अजूनही सुटत नाहीये। प्रज्ञा, रजत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। चंद्रपूर काँग्रेसमध्ये विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये सुरू असलेला वाद, सत्ता स्थापनेबद्दल असलेला पेच यावर उद्या दिल्लीमध्ये चर्चा होणार आहे। काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल यांच्या उपस्थितीत दुपारी 12 नंतर दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। या बैठकीत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, सुनील केदार आणि राज्याचे सहप्रभारी कुणाल चौधरी उपस्थित राहणार आहेत। नेत्यांमधली गटबाजी आणि त्याचा सत्ता स्थापनेवरती होणारा परिणाम यासोबतच काँग्रेससोबत येण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून महापौर पदाची घालण्यात आलेली अट या चर्चेच्या केंद्रस्थानी असणार आहे। उद्याला दिल्लीला बैठक आहे संध्याकाळी आणि त्या बैठकीमध्ये जे ठरेल त्या पद्धतीनं पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि राहिला गट तर आमचे लोक सगळे गटस्थापनेसाठी आग्रही आहे नगरसेवक, कारण 5 तारखेला नॉमिनेशन आहे, वेळ कमी आहे। त्यामुळे आजच्या गटस्थापनेच्या संदर्भात मी जरा हायकमांडशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार आहे। चंद्रपूर महापालिकेतील भाजप आणि शिवसेनेच्या 24 नगरसेवकांची आज गटनोंदणी होणार आहे। चंद्रशेखर शेट्टी या युवा कार्यकर्त्याची पक्षाने गटनेते म्हणून निवड केली आहे।
भाजपचे आमदार किशोर जोरगेवार यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे. भाजपची आज गटनोंदणी नागपुरात होणार आहे विभागीय आयुक्त कार्यालयात. आपल्यासोबत आमदार किशोर जोरकर. भाऊ, कशा प्रकारे गटनोंदणी होईल, गटनेता कोण असेल आणि पुढची दिशा काय असेल? आज आमचे 23+1 असं 24 लोकांचा गट नागपूरच्या विभागीय कार्यालयामध्ये नोंदणी करता आमचे सर्व नगरसेवक या ठिकाणून गेलेले आहे. चंद्रशेखर सुभाष शेट्टी हे प्रभाग क्रमांक 6 इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये, जिथे आमचं कधीच भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी आमचा सदस्य आला नाही, त्या ठिकाणून 3 सदस्य आले. युवा नेता आहे, युवा मोर्चाचा महामंत्री आहे, त्यांची गटनेता म्हणून या ठिकाणी पक्षांनी त्यांच्या निवडीला मान्यता दिलेली आहे. आणि गटनेता चंद्रशेखर सुभाष शेट्टी आणि 24 लोक आज हे नागपूरच्या विभागीय कार्यालयामध्ये जाऊन भारतीय जनता पार्टी शिवसेना या नावाने गट रजिस्टर्ड आम्ही करतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.